दररोज 1 चमचा साजूक तूप खाण्यानं आरोग्यास भरपूर लाभ होतो। हेच तूप तुम्ही बनवा आता घरच्या घरी आणि मार्केटमधल्या भेसळ तुपापासून स्वतःला ठेवा दूर। तर नमस्कार, मी प्रमिला PhD कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण जाणून घेऊया तूप बनवण्याची प्रोसेस। तर यातील पहिली स्टेप म्हणजे तुमच्या घरी जे तुम्ही दूध आणता ते सुरुवातीला पूर्ण गरम करा आणि थंड झाल्यावर झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या। 4-5 तासानंतर त्या दुधावरती जाड साय येते, ती एका लहान पातेल्यात काढून घ्या आणि साय काढलेलं पातेलं आठवणीनं पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्या। अशा पद्धतीनं 5-6 दिवस साय जमा करा। साधारणतः 1 लिटर दुधाची 5-6 दिवसामध्ये अर्धा लिटरचं पातेलं भरेल एवढी साय जमा होते। मग त्या सायमध्ये 1-2 चमचे दही टाका, ते चांगलं हलवून घ्या। आता हे पातेलं फ्रीजच्या बाहेर ठेवा, फ्रीजमध्ये ठेवू नका, त्यामुळे साय चांगली विरघळते आणि त्यापासून लोणी आणि ताक चांगलं तयार होतं। आता सकाळी 10-12 तासानंतर हे सायचं पातेलं पुन्हा 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून साय थोडी थंड होईल, कारण थंड साय आणि थंड पाणी एकत्र केल्यानं लोणी लवकरात लवकर तयार होतं। आता मिक्सरचं भांडं घ्या, त्यात थोडी साय आणि थोडं पाणी टाका आणि ते मिक्सरला फिरवून घ्या। 25 ते 30 सेकंदामध्ये लोणी तयार होतं। शक्यतो प्रोसेस न केलेल्या दुधापासूनचं लोणी व्हायला जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीनं बाकीच्या साईचे पण लोणी बनवून घ्या। स्टीलच्या मोठ्या पातेल्यात एकत्र करा। बघा, यावरती खूप छान लोणी जमा झालेलं आहे। बाकी जे लिक्विड दिसतं ते ताक आहे, जे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतं। सर्व लोणी चमच्याने व्यवस्थित गोल हलवून त्याचा चांगला गोळा तयार होतो, तेव्हा ताक वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्या। लोण्यामध्ये आणखी 1 ग्लास थंड पाणी घालून लोणी स्वच्छ धुवून घ्या। ही प्रोसेस आणखी एकदा करा। आता हे लोणी स्वच्छ झाले आहे, ते आपण गॅसवरती ठेवूया। सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवा। लोणी वितळल्यानंतर फ्लेम बारीक करा, कारण लोण्याचे थेंब मोठ्या गॅसवरती पातेल्याबाहेर उडत राहतात। आता लोण्याचा रंग बदलायला सुरुवात होईल। पांढरा रंग जाऊन लोण्याला पिवळसर रंग येतो। पिवळसर रंग आल्यावर कमी गॅसवर 7-8 मिनिट तुमचं लक्ष राहू द्या। हळूहळू वरच्या बाजूला बुडबुडे यायला लागतात, फेस असल्यासारखा दिसू लागतो, त्यावेळी गॅस बंद करा। असे तूप तयार झालेले तुम्हाला दिसेल। एका लहान भरणीत किंवा डब्यामध्ये तूप काढून घ्या। जास्तीचे तूप फ्रीजमध्ये ठेवा। तर तुम्ही पण या प्रक्रियेचा सराव करा आणि घरच्या घरी शुद्ध तूप मिळवा। आपण पुन्हा भेटूच आणखी एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।